कोण? राक्षस नसतं रे, राक्षस. ए ते खातात. नाशिकचे राक्षस खूप फेमस आहे माहिती का? बनवतात मनुके. देवा, मी काय पाप केलं म्हणून हा काळा मनुका माझ्या पदरात टाकला? आई काय पण काय बोलतीस? मी छकुला ना तुझा? तुझ्या छकुल्यावर 2 फटके दिले ना. ती बरोबर लाईनीवर येशील तू. अरे मी काय सांगते तुझ्याबद्दल आणि तू काय बनवून आलायस? बघ बघ किती मोठी माणसं आली आहेत आज आपल्याकडे. अरे आई ए शपथ शपथ. कोण आलं बघ? कोण? देवदत्त नागराज मंजुळे. देवदत्त नागे आहेत ते, देवदत्त नागे. मला बॉडी बॉडी है ना, हुस आहे ना, माझी पण बॉडी आहे. दाखवू कुठली? हे बघा, 6 पॅक आहेत तुम्हाला. 6 पॅक हो, मला पण आहेत. बिस्किट दिसतात त्यांची. बिस्किट दिसतात. बिस्किट असं केलं की हो त्यांची दिसतात. हा हो दाखवू. लाज कशी वाटत नाही तुला? काय लाज काढतोस का? नाही मी लाफ्टर करतोय. माझलंच आता तू गेलीस. अरे बाळा माझं जरा अरे माझं आता आज आपल्या घरी पाहुणे येणार आहेत तुला बघायला. माझं झालंय. परत परत करायला तो काय चहा नव्हे. आज आपल्याकडे मामा येणार आहे. अशोक मामा? अरे ते सिनेमात नाही आहेत. असे आहेत का ते? तुझे मामा विजू मामा. मामा आणि मामी दोघे येणार. मामा आणि मामी. येस यस. अरे नाव घेतलं आणि शैतान हाजीर. मामा तुला शैतान बोलली. ताई कशी आहेस तू? मी आयटम. वहिनी कशी आहेस? आदिनाथ. काय हो वंच? आदिनाथ कुठे दिसत नाही तो? हा किती दिवस झाले त्याला बघून. आदिनाथ भाई बाजूला. आदिनाथ कुठे आपला? ताई अगं माझा भाचा आदिनाथ कुठे आहे? हा अरे मग हा कोण आहे? हा आदी आहे. हा हाच आदी. हा लहानपणी आदी होता. आता याचा असा करपलेला भात का झालाय? वहिनी तू कशी काय टपकलीस? उगवलीस? वंच मी काय मेथीची भाजी आहे का उगवायला? बरेच दिवस तुम्हाला भेटलं नव्हतं म्हणून म्हटलं भेटून यावं. आज बँकेचं काम होतं जरा आमचं. मामा आलाय तर पोह्याचा बेत करूया. हा चालेल, आवडेल मला. हा मग काढा कपडे आणि चला बिरी. पोह्याचा बेत. पोह्याचा नको. पोह्याचा बेत कॅन्सल. मला नको पोहे. मामाला कोल्ड्रिंक पण. मामाला तहान लागली असेल. कोल्ड्रिंक 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 चालते. मामा वा वा तुला मामी. वा वा. अगं बाई घ्या. काय हो? हो काय झालं म्हणते मी? अरे काय पाहिजे मला सरबत म्हणून? अरे मामा बुचा सकट प्यालास का काय? अरे बूच उडून तरी प्यायचं. आता बसलं ना बूच. कशाला कशाला? अरे आता मी गाणार कसा? पंडितजी पंडितजी माझा ऐका. पंडितजी माझा आवाज. पंडितजी पंडितजी. मी काय म्हणते? सुरनी रागस. सूर गाताना पंडितजींचा धूर निघतोय.
जाऊ शकत नाही. आपकी जिस एक चुम्बन ही काय ना तुझे चुंबन अंजुमन अंजुमन ही सही. आपकी जिस एक अचुंबन ही सही. जमाना हमसे है. हमाल धमाल मधी सरांनी काम केलं होतं. पिक्चर आहे. काय चाललंय तुमचं? चला मागे. अरे बूच अडकल्या तर काय करायचं आता? आता सकाळी काय चाललं यांनी? मी काय म्हणते आता बँकेत जाऊया. चला आपण. चला बँकेत चला 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 बँकेमध्ये बँकेचं काम आधी उरकून घेऊ. हा म्हणजे आल्याच. नमस्कार. हा तुला काय पाहिजे? भरणार आहात का काढणार आहात? हा भरायचे. भरायचंय? हा कोण भरणार आहे? हे भरणार आहेत. हो, भरा. मी भरणार आहे. मी भरणार बरं आहे. या बसा. यांच्याकडे बरं आहे. आधी आराम करा मग काम करा. कुठे इथे बसायचं? वेगळेच हो, बसा बसा. तुमचं वजन किती आहे? 65 किलो. बरं. आणि काय खाल्लं का सकाळपासून? हा बुच खाल्ले. ठीक आहे डोळे बंद करा. स्वीट असतो. काय करताय हो? कुठं आणलंय? ही कसली बँक आहे? ब्लड बँक. दुसऱ्या बँकेत जाऊ. चला चला दुसऱ्या बँकेत जाऊया. चला दुसऱ्या बँकेत चला चला. इकडे चला. या या. इकडनं जाऊया आपण. इथनं जाऊ, चला. चला चला. बँकेत दरोडा पडलाय. बाई होय. जास्त नाटक करायची नाहीत. कळलं का? कोण आहेत तुम्ही? मी हा गिधाड. गबस. ओरडू नका त्या देणे. गिधाड. हिलने की कोशिश मत करना. कानूले हाथ में मत ले लो न लेना. कानून ले लो न लेनो. आता तुमच्या सगळ्यांचा कर्दन काढ. इन्स्पेक्टर महेश जाधवला बोलवतो. मला लिमका. मला एकट्याला लिमका. आणि थम्सअप मागवलं ना. मला लिमका. काय कोल्ड्रिंक विकून राहिलं मी इथं? बापरे, तू हँड्स खाली करणार आहे? आता तुझा खेळ संपलाय गिराड. तुझा खेळ संपलाय. तुला कोणी वाचू शकत नाही. तुझ्या पापाचा घडा भरलाय. तुझ्या पापाचा भरलाय घडा. तुझा म तुझा दा तुझा दा तुझा लक्षात ठेव. जेव्हा जेव्हा पृथ्वीवर गरिबांविरुद्ध कोणातर्फे आहे? अरे तू डायलॉग कशाला बोलतो? तू ऍक्शन करायची ना. Oh, damn it! आता कोण येणार तुम्हाला वाचवायला? लक्षा तू इथे कसा आलायस? एकच मिनिट.
अरे तसं नाही, तू इथे कसा आलायस? वा वा, माझी एंट्री एवढी आवडलेली दिसते. परत करून दाखवतो. अरे परत इथून म्हणजे तू इथे का आलायस? महेश, तात्या विंचू, महेश, तात्या विंचू, तात्या विंचू माझ्या पाठीशी लागलाय. कुठे आहे? हा बघा. क्या बात है यार. वा वा वा, अभिनंदन अभिनंदन, हार्दिक अभिनंदन. अभिनंदन करतो, माझ्या पाठीशी लागलाय. करा काहीतरी. अरे वेड्या, तुझं नशीब फडफडलंय. तात्या विंचू तुझ्या पाठीशी लागलाय. सरांना बघ, सरांच्या पाठीशी लागलाय. सरांचं नशीब फडफडलंय. पिक्चर चालायला लागले, पैसा आला. सरांच्या पोराच्या पाठीशी लागला तात्या विंचू, त्याचं नशीब फडफडलंय. सर मला असं वाटतं तुमच्या 7 एक पिढ्या तरी वाचवणार आहे म्हणजे सांगा, तात्या विंचूला मरण नाही आणि तुमच्या यशाला मरण नाही सर. नक्की भाषण बंद कर आणि ऍक्शन कर. ऍक्शन. ऍक्शन. हो पॉवरबाज आणि दाखव धडाकेबाज. हो धडाकेबाज आणि दाखव पॉवर. आता बघाच माझी पावर. पापड नाही रे, पापड नाही रे, पावर पावर दाखव. आता बघाच माझी पावर. काय रे? पावर नाही. 1 2 3 1 2 3 तुषार 1 2 3 पॉवर ऑन करा, पॉवर ऑन करा. आत्ता पॉवर बँक फोडली असती. त्याची आहे त्याची काय. अरे महेश, 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 महेश. अरे काय केलंस तू? लाज अंगी दाखवला की तिची पॉवर जाती. अरे हा कोणातर्फे आहे नेमका? अरे तू काहीतरी ऍक्शन कर ना. अरे काय action करायचं? काय? Yes. आता तुझा खेळ संपलाय की दादा. तुला कोणीही वाचू शकत नाही. एक गोष्ट लक्षात ठेव, जेव्हा जेव्हा पृथ्वीवर गरिबांविरुद्ध म्हणजे एक स्किटच्या शेवटी एंट्री देताना 4 डायलॉग तेही बोलू देत नाही. चला आता आपण निघूया. चला. अरे मला किडनॅप कर ना. हे बघ असं लाव, असं. चल यांचं चालूच राहील. चल मला साहेब, माझ्या पोराला वाचवा साहेब. काय पोराला वाचवा? एक तर पोरग माती खाते तुमच्या, आम्ही काय वाचवा? मरू दे त्याला. असं बोलू नका साहेब, असं बोलू नका. माझ्या गोटच्या पोळ्याला, माझ्या पोळ्याच्या बैलाला, माझ्या पोटाच्या हाजमूला गोळ्याला. तसं नाही ग, माझ्या बर्फाच्या गोळ्याला वाचवा. अरे कुठून काढलाय बर्फाचा गोळा? माझ्या पोटच्या गोळ्याला वाचवा. वाचवा वाचवा साहेब, वाचवा. मी नाही वाचत देतो. त्याला काय अर्थ आहे काय? बस करा, उठवा तुमचा बाजार आणि चला पटकन. हॅलो. तुमचा मुलगा तुम्हाला पाहिजे असेल तर 50,000 रुपये आणि 2 लॉलीपॉप काली पहाडी के पीछे लाव. अरे ठेवून घे तुझं, तुला असतो. हॅलो. अरे 50,000 परवडत नाही, तो तुलाच ठेवून घे. मुलगा देतोय, LIC ची पॉलिसी नाही. फिर नहीं नहीं बाबा, अरे 20 मतलब बहुत नहीं होता है क्या? पैसा कैसा 10 तो दे दो ना. अरे तुम पागल है क्या? हाँ? ए, तुम येड़ा आदमी है. 10 कैसा देगा? तुम मेरे को बोलो. इस माल का 1,000 देगा ज्यादा से ज्यादा. याला काय मी ठेवून देऊ का आता? हाँ,
बेटर तुम्हीच ठेवून घ्या याला. याचं काय करू मग? काय करू म्हणजे आता याचा खर्च केवढा आहे आता? 2 लाख रुपये याच्या ऍडमिशनचा खर्च आहे आता. हा मग तो आता तुम्हाला करावा लागेल. कशाला? कशाला म्हणजे किडनॅप कुणी केलं? मी केलंय. मग खर्च कोण करणार? मी करणार. त्यातनं हा माझा पोरगा हुशार पोरगा आहे. मोठा होऊन तो डॉक्टर होईल, इंजिनियर होईल. त्याचा खर्च 50-1 लाख तर होईल. कोण करणार खर्च? कोण करणार? तुम्हीच. का? किडनॅप कुणी केलंय? एक काम करा, मी तुम्हाला 10,000 रुपये देतो, घेऊन जायला. 10,000 में कौन लेगा ऐसा? पागल के 20,000 में को रहने दो तुमको. चलो 5-7 लाख का खड्डा तुमको ही चाहिए, मेरे को क्या? माझ्या आयुष्यभराची कमाई देतो 50,000 रुपये. 50,500 डन. ओके बस ठीक है. 50,500 रुपए लेकर काली पहाड़ी के पीछे आ जाओ. आ गया पोरगा परत. माल लाए हो? पूरे 50,500. अब भेज दो. जा बाबा. वेरी गुड, वेरी गुड. जाओ. काही या प्रवास. आदितीला आता विचारणार आहे की आदितीचा प्रवास कसा झाला. आदिती, मला डान्स करायला खूप आवडतं. काही या आदिती डान्स. माझं पॅशनच आहे ते डान्स. म्हणजे मी परवाच सुयश बरोबर डान्स केला होता एका इव्हेंट. तुम्ही बघितलं ना, तुम्ही विंगेत होते सगळे. कधी? तो डान्स केला ना परवा सुयश बरोबर स्टेज वरती. हा, तो डान्स होता. आम्हाला वाटलं तुझं आणि सुयशचं भांडणच झालंय. आम्ही सोडवायला येणार होतो. खरं स्वतःला एकापेक्षा एक नको समजूस, कळलं का प्राचू? हा, तुला नसेल आवडत तर नको बघू माझ्याकडे. मी कुठं तुझ्याकडे बघते? तू बघितलं माझ्याकडं? तुला कसं कळलं मी तुझ्याकडे बघते म्हणून? मी बघितलं ना. तुला नसेल आवडत तर तू नको ना बघू माझ्याकडे. मग मी कुठे म्हणलं मला नाही आवडत ते? मला आवडतो तुझा डान्स. मला पण तुझा डान्स जाम आवडतो. काय? मराठी सांगायला कळत नाही, इंग्लिश मध्ये सांगू? आय लव्ह यू. अरे काय सीन, कुठला सीन करतो? हे असं ऑलरेडी समजून सांगेल मी. हिरो तुम्ही इथे या, तुमच्या बरोबर जरा सरळ चालत या इकडे. सरळ चालत या. सरळ चालत या. सर हे हिरो आमचा. हा ते सरांना डायलॉग बोलून दाखव. पण हिरो एकटा, बाकीचे दोघं बोलवा ना. ए तुला काय प्रॉब्लेम आहे का रे? नाही एकटाच आहे. असू दे प्रोड्युसर आहे. मला कळलं नाही. नाही कसं आहे ऍक्च्युली तो म्हणजे लोकांना वाटतं की ते 3 आहेत. पण टॅलेंट इतकं आहे पोरामध्ये का एकटाच करतो तिघांचे रोल. अनाजी बात येत नाही सर कोणाला. जय श्री आणि हे तिघे आदित्य सगळे श्री एकत्र. का पण एकत्र म्हणजे त्याचे आता काय प्रोड्युसर असल्यामुळे ते म्हणले की मी 3 रोल एकटाच करतो. आता सर पैसा लागला तर आपण काय बोलू शकतो का? कसं करतात ते सरांना दाखवते आपलं. हा कोण? पहिले श्री. श्री हा श्री दाखव. हा शाबास. काय करत रे? दाढी लावतो दाढी. तयारी बघा कॅरेक्टरची. क्या बात है. हा व्हेरी गुड. शाबास. फारच तयारी केली. या श्रीला खरी जिलेटची गरज आहे. श्री जवळजवळ संन्यासाला निघाला आता 2 दिवसात. एवढा झालाय तो. हा मस्त करेक्ट. हा शाबास. बरोबर झाली तयारी. ऍक्शन म्हणलं का बोला. श्री. हा श्री. हा ऍक्शन. जान्हवी मी आलोय. जान्हवी मी आलो. एवढाच होता सर डायलॉग. खतरनाक. आता हे आदित्य दाढी काढ ना ते. त्याला किती वेळ लागतोय? इम्प्रोव्हायझेशन आता नकली लावली ना इतक्या लोकांना. ऍक्शन. मेघना तू मला आवडते. शांत
शांत कसं सर बघ तुम्हाला वाटलं का दोन माणसं आहेत म्हणून? नाही नाही मला तर कधी वाटलंच नाही इतकं व्हेरिएशन मी जगात नाही आता जे ते काढून टाका. जय सिंपल कर वेळ लोक खालच होती जास्त खर्च नको सिंपल कर. कसं करायचा? अरे टेन्शन म्हणजे सगळ्या दुनियाभराचं टेन्शन देवानं आपल्या चेहऱ्यावर दिलंय असं दाखवायचं. टेन्शन एकदम खतरनाक टेन्शन. ऍक्शन. टेन्शन. आदित्य मी आलोय. आता सर मी एक क्लॉमॅक्स सीन दाखवतो. नको 2 मिनिटं सर क्लॉमॅक्स. क्लायमॅक्स बी अरे बघा ना सर दोन म्हणजे काय राहते ट्विस्ट आहे. आमच्या सिरियलची खास ट्विस्ट आहे. त्याच्यामध्ये काय दाखवलंय का हा माणूस एकटा असून लोकांना वाटतं 3 आहेत पण हा फायनल सांगतो लोकांना की मी 3 नसून एकच आहे आणि मी तुम्हाला फसवलं. त्या धक्क्याने हे काय काय म्हणतात आणि आई आजी मरते. कुणावर मरता हौस आहे तुम्हाला? मरते म्हणजे नुसतं मरते म्हणजे तुम्ही असे डाएट होता. ऍक्शन. तुम्हा तिघींना फसवणारे लोकोबा लोखंडे मीच होतो. काय 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 काही या काय कंसात मरते. कंसात मरते हे काय हा कुठला डायलॉग आहे? इथं लिहिलंय कंसात मरते. अरे ते बोलायचं नाहीये. कंसात मरते म्हणजे सूचना दिलेली आहे. तुम्ही बोलू नका नुसतं कंसात मरा. ओके रेडी सर. बघा माझ्या इज्जतचा प्रश्न आहे पहिल्यांदा. आता ठेवा ते बाजूला. ठेवा स्क्रिप्ट सर किती वेळ कर. ऍक्शन. तुम्हा तिघींना फसवणारा लोखंडवाला मीच आहे. काय काय काही या लोहचुंबक वाला. हे काय काय होतं साधारण? कंसात मरते. तो कंस दाखवायची गरज नाही. नुसता मरते ना. कंस कशाला दाखवता? कंस म्हणजे सूचना असतात दिलेल्या. पुढचा सीन करा. पुढचा सीन तुम्ही थांबा आता. पुढचा सीन आपण करूया. हे बघा ऐकून घ्या. ऍक्शन म्हणलं की तुम्ही लगेच मरायचं आणि तुम्ही आक्रोश आई आजी समजलं ना? ऍक्शन. हे कितवीला करती? चला बंद करा आता. नाही आता किती वेळ त्यांची मुलाखत घ्यायची. तुमचं झालं प्रमाण. राहू दे ना. अरे होईल ना लगेच मरेल ती. अरे किती वेळा ती मरतच नाही तुमच्या आजी. अरे मरना होईल लगेच. अरे पण 15 मिनिट. अरे मरेल रे. मला 20 अरे मरेल रे. अरे कशी मरणार? अरे मरेल सांग. अरे नाही मरत ती. अरे मरेल ना. कशी मरेल? अरे अशी कशी ना मरत तिच्या. ऍम्ब्युलन्स कशाला बोलवली आहे? ऍम्ब्युलन्स नाही मामा आले तुमचे पोलीसची गाडी घेऊन. निघा. माणूस मारलाय तुम्ही. तुमची तर या गप्पांना आता आपण सुरुवात करणार आहोत. सुयश पासून मी सुरुवात करतो. स्ट्रॉबेरी नाटकाचं नाव आहे. नाटकाचं कथानक काय आम्हाला काय बघायला मिळणार आहे? नाटकात मी रवी प्रकाश नावाचा एक कवी लेखक असा एक कॅरेक्टर करतोय आणि त्या जगातली त्याची सगळ्यात जवळची अशी त्याच्यावर खूप मनापासून प्रेम करणारी जान्हवी. त्याला कधी विसर पडलाय हे त्याला कळत नाही त्याच्या त्या सगळ्या प्रवासात आणि तरीसुद्धा तो आयुष्य जगतोय. त्याला असं वाटतंय की ही आपल्यासोबत कायम असणार आहे आणि जेव्हा ती त्याला सोडून जाते तेव्हा त्याचा होणारा एक उद्रेक आणि त्यानंतर त्या कॅरेक्टरमधला एक काय म्हणतात व्हायलंट रूप बाहेर येतं. म्हणजे तो खूप पॅशनेटली इंटेन्सली प्रेम करणारा एक तरुण आहे आणि नाटकामध्ये हे कॅरेक्टर करण्याची मजा खूप जास्त येते कारण याच्या एक्झॅक्ट अपोजिट जय होता. जय खूप समजून खूप प्रेमाने आणि असा दाढीपासून सुरुवात झाली. दाढी वाढवण्याचं वेगळं कारण. लुक बद्दल म्हणजे मला खरं तर कंटाळा आला होता खूप रोज दाढी.
आता येणार आहे सुरू चिकडे, पण त्याआधी बोलता बोलता हा म्हणाला की मग त्याच्या आयुष्यामध्ये जान्हवी येते. सगळ्यांना कन्फ्युजन, ही काय सांगते की ही 2 नाटकं वेगळी आहेत आणि हिचं नाव जान्हवी आहे नाटकामध्ये. तू जी व्यक्तिरेखा साकारतेस जिचं नाव जान्हवी आहे, तर ती मग कार्य दुरावामधल्या व्यक्तिरेखेपेक्षा वेगळी आहे का तशीच आहे? हो, वेगळी आहे. ही खूप स्मार्ट आणि खूप प्रॅक्टिकल मुलगी आहे, जिने त्यावेळेला ते डिसिजन घेतलं, जसं सुयश म्हणाला की जान्हवी आणि रवी प्रकाश ते एकत्र होते आणि त्याच्यानंतर ॲट अ पॉईंट तिला रिअलाईज झालं की नाही, हे नाही वर्कआउट होते रिलेशनशिप. सो त्याला जे करायचं आहे, त्याला जे नाव कमवायचं आहे ते त्याला करू दे, आपण त्याच्या मार्गातला अडथळा न होता आपण बाजूला व्हावं, जे तिने केलं. आणि तिला जसा मुलगा हवा होता अमित, त्याला ती भेटली, त्यांचं लग्न झालं आणि छान चाललंय त्यांचं. सो ती खूप प्रॅक्टिकल मुलगी आहे आणि खूप स्मार्ट मुलगी आहे. वाह. हमारा शागिर्द हमारा शागिर्द हाँ, हमारा शागिर्द आया है, स्टूडेंट आया है हमारा स्टूडेंट. बहुत अच्छा गाता है ये. वाह वाह, बहुत अच्छा गाता है. क्या बात है. डायलॉग पाठ आहे तुमच्या आज? डायलॉग? ओह सॉरी. देखो समीर, ये है सिंदूर की डिबिया. जब भी मैं अपने घर से बाहर निकलता हूं, मेरी बीवी अपने हाथों से ये मेरे हाथों में देती और कहती है, अग्निपथ अग्निपथ. ये सिंदूर की डिबिया और टिकली का पैकेट बेच के आओ, तभी आपको खाना मिलेगा. जज आहे तुम्ही आज, जज म्हणून बसायचं. क्वार्टर क्वार्टर. सर, मैं आपसे पूछना चाहूँगा कि आपको सरकारी वकील चाहिए? नहीं सर, नहीं सर, ले लो, वो फैन है आपका, फोटो चाहिए सर उसको. ऐसे मत करो सर, बीवी मारेगी उसको. सरकारी वकील सनी छुट्टी. जोरदार टाळ्याने स्वागत करूया. पैसा दलिया ना, कैसे आप हार जाओ, ऐसा हो नहीं सकता. और मैं तुम्हारे साथ हूँ तो तुम जीत नहीं सकते. तुम्ही वकील सरांचे वकील आहेत तुम्ही. जान पहचाना मुझे भैया. डरो मत सर. सर डरो मत, एकदम डोमेस्टिक है. तर मुकदम्याला सुरुवात करतो. सर मैं आप जी सर, मैं केस शुरू करता हूँ. आपको शपथ लेनी है, कोई भी डायलॉग बोल दो, हो जाएगा. कोई भी एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी, उसके बाद तो मैं अपने आप की भी नहीं सुनता. वाह. तो आपकी क्या सुनूंगा? तर कोर्टाच्या कारवाईला सुरुवात करा. तर सलमान खानवर आरोप आहे. बाई सांगा. सलमान खान आपल्या वडिलांकडे अजूनही पैसे मागतात. बरोबर. सर, तुमचे खूप पिक्चर चालतात, करोडोंचा धंदा करतात, तरी तुम्ही वडिलांकडे पैसे मागता का? त्रास देता त्यांना? हॅबिट आहे लहानपासून. याच्यावर सरकारी वकिलांना काही सांगायचं? अरे काय अरे काय हार्ट अटॅक येईल. मी डॉक्टर हळू घ्या, डोमेस्टिक कोर्ट आहे, हळू घ्या. हे काय केलं, काय बोलला, काय कळलं नाही.
ऑब्जेक्शन घेतलं मी. एवढं सगळं ऑब्जेक्शन होतं फक्त, पण काय बोलला काय त्याच्यामध्ये? नॉर्मल बोलू काय? हा नॉर्मल बोला. हा बॉर्डर हे रिलेशन असतं एका बापाचं आपल्या मुलाकरवी, एका मुलाचं आपल्या बापासाठी. बरोबर, हे रिलेशन असतं. बरोबर. आणि सलमान सर जेवढे पैसे कमवतात ते सगळे चॅरिटी करतात. गरजवंतांना ते पैसे देतात, मग त्यांना स्वतःला खर्चाला पैसे नको का? अरे आज या माणसाला किती खर्च, जिमचा खर्च आहे, कुठून आणणार पैसे? अरे तरी हा माणूस किती काटकसर करतो मला माहिती आहे. काटकसर करतात ते? मग अरे गाडीने फिरत नाही, सायकल वरती फिरतो हा माणूस. लोकांना वाटते स्टाईल, पण अरे त्याची परिस्थिती त्याला माहित. अरे एकदा मी ऑटो मध्ये बसलो होतो तर सलमान भाई आले, म्हणले भाई जरा आपने को आगे तक छोड़ देगा क्या? कलानगर तक. शेअर रिक्षा. रिक्षात काय पण बोलता? अरे प्रूफ आहे, प्रूफ शिवाय बोलत नाही आपण काही. हे बघ, खरा का खोटा? प्रूफ आहेत आपल्याकडे, आपण उगाच कधीच काय बोलत नाही. तर माणसाला एवढे खर्च आहेत, माणूस जेवढे पैसे कमवतो. बाई घरी जाऊन करा, घरी जाऊन. मैंने बोला था डोमेस्टिक है, लेकिन बहुत ही डोमेस्टिक है. चला, तर सलमान खान यांच्यावर पुढील आरोप आहे. काय इकडे चालू आहे, कार्यक्रम चालू आहे. हा सजावट सलमान येणार आहे ना. कोणाची सजावट? हा मग काय आलेत ना ते. आलेत कुठे? हे काय समोर डुप्लिकेट आहेत ते. काय सांगतो ओरिजिनल बाबा. बाबा घरचे रिलेशन आहेत, मला माहिती की तुला. हे कोर्ट आहे, जरा शांत बसा. तर सलमान खान यांच्यावर पुढील आरोप आहे. नमस्कार 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 नमस्कार. आज आप आए हैं चला हवाई उद्या के सेट पर और मेरे सामने है एक ऐसी शख्सियत जिनके पीछे पूरी दुनिया पागल है. मिस्टर सलमान खान इज राइट हियर इन फ्रंट ऑफ मी. ये एक ऐसी शख्सियत है जिन्होंने पूरी दुनिया को पागल कर दिया है. मिस्टर सलमान खान, you have made millions of Indians, Americans and everybody around the world just mad about you. What is it? What is it, Mr. Salman Khan, that is so special about you that you are making everybody go crazy? What is it? I want to know, Mr. Salman Khan. आज महाराष्ट्र और पूरी दुनिया की जनता ये जानना चाहती है कि कोई इंसान इतना अच्छा कैसे हो सकता है. महाराष्ट्र wants to know. आज बरका भट्ट के शो में मुझे सलमान खान, yes this man standing here, सलमान खान से पूछना है कि सलमान खान क्या आप मुझसे शादी करोगे? सर एक बार त्यांच्याशी ते हो म्हणाले. सर एक बार आप ना बोल दीजिए, मैं आगे का स्किट कंटिन्यू कर लेती हूँ. कुठली पण अशी शक्ती डायरेक्ट सलमान भाई पर्यंत नाही जाऊ शकत. जोपर्यंत एक्सक्यूज मी, मैं सलमान खान जी से बात कर सकती हूँ क्योंकि मैं मीडिया हूँ. आई एम प्रेस. मॅडम इथं मीडिया हे याचा पंच. तुम्हाला विचारायचं आहे एक प्रश्न की तुम्ही माझ्या बरोबर लग्न करणार का? सलमान खान हो म्हणाले तुझ्या. क्या हुआ
कशाला ते मैं करतो? बोला था दीदी को कि कोई तकलीफ देगा तो अरे मेरे मैं को- काय को बोलते वो बीच में ऐसा नहीं बोलने का दीदी को समजते नाही काय करताय काय झालं काय प्रॉब्लेम काय नाही यांचं भांडण झालं ह्याला मी असं बाजूला केलं. हे बघा हे कोर्ट आहे. ठीक आहे एक मिनट दादा मी क्या म्हणते आप मेरी भी बात सुन लीजिए. हाँ, हाँ? हाँ. ये मुझे परेशान कर रहे थे तो आप हाँ अभी- मैं बीच में गिरा ना हाँ, अभी नहीं हाँ. ना परेशान करेगा नहीं, नहीं, आप अभी- करेंगे आप नहीं बिल्कुल थैंक यू. अरे इस्त्री बाजूला ठेवा ती. चला कोर्टाची कारवाई सुरू करा. इस्त्री ऑर्डर 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 ऑर्डर. तर सलमान खानवर पुढील आरोप आहे. बाई सांगा. घ्या बाई भाजी काम आलं तुम्हाला ते पालक नंतर कापा. सलमान खान यांच्यावर आरोप आहे ते आपल्या सिनेमात गाणी गातात. सर तुमच्यावर आरोप आहे की तुम्ही आता स्वतः गाता. नवीन गायकांना संधी मिळत नाही त्यामुळे तुम्ही अनेक चित्रपटात गायलात. किक, बॉडीगार्ड, हिरो, हॅलो ब्रदर. असं का करता? पोटावर का लात मारता त्यांच्या? अभी थोड़ा सा गाना गा रहा हूँ. जो भी मेरे गाने से आएगा रेवेन्यू आएगा वो जाएगा सीधा बीइंग ह्यूमन में. तो और हम लोग क्या करेंगे कि अभी नए नए टैलेंट को एक बढ़ावा देंगे. सरकारी वकिलांचं काय म्हणणं आहे? अरे मोबाईल फोडला त्यानं. मोबाईल कोणाचा होता? अरे लाईट लावा. अरे लाईट लावा पहिले. अरे सलमान खानाला तुम्ही लोड सेटिंग करताय. राहिला काय अर्थ आहे काय? अरे विदर्भात आहे का आपण मुंबईत आहे ना? लाईट लावा पहिले. ते सांगा त्याला. लाईट बंद करा. लाईट काय करताय तुम्ही? हे बघा हो हे टाकले त्यांनी. हे असं टाकलं होतं त्यांनी. तर सलमान खान यांच्यावर पुढील आरोप आहे. व्यायाम सगळ्यांकडून जबरदस्तीने करून घेतात. सर तुम्ही शूटिंगला जाता तिथे सहकलाकारांना व्यायाम करायला सांगता. फिटनेसची काळजी घेता. तुमचे फिटनेस ट्रेनर इकडे आलेले आहेत. आपण त्यांनाच विचारूया. जोरदार टाळ्याने स्वागत करूया त्यांचं. या हे यांचे ट्रेनर आहेत. आज माझा डाएट आहे. अच्छा काय बॉडी आहे पण ही ओरिजिनल आहे. कुठं मिळते? कशी केली? बरोबर आहे. आमचे भाईजान सगळ्यांना व्यायाम शिकवतात आणि एक आनंदाची बातमी अशी आहे की आज इथे ते स्वतः तुम्हा सगळ्यांना व्यायाम शिकवणार आहेत. टाळ्या.
विराजमान व्हा म्हणजे टेकवा बुट टेकवा. अरे वा वा. गुरुजी नमस्कार. नमस्कार. गुरुजी फार फेमस आहेत आणि आमच्या केबल नेटवर्कवर त्यांचा सकाळी सकाळी कार्यक्रम रोजच असतोय. नुकतेच तुम्ही दुबईला जाऊन आला असं कळलं. हो. मग परत कशी आला. फटके खाऊन. पटकन आलो. अच्छा अच्छा. खूप मागणी आहे मला तिथं. अच्छा अच्छा. आता इकडे पण तुम्हाला मागणी असणार आहे. तर आता आणखीन एक जज आहेत आपल्या गावातले, ते इथले रिटायर गुरुजी आहेत, शाळेतले शाळा मास्तर आहेत. त्यांना आता आपण आमंत्रित करूयात. तुम्हाला मगापासून शोधतोय आम्ही. ही काही यायची वेळ आहे का. तुम्ही गाडीत ना आला खाली. प्रोडक्शनने तुमच्यासाठी गाडी पाठवायची, एवढा खर्च. हो, प्रोडक्शनची गाडी नाही, आमची मालकीची गाडी आहे. माझ्या पोराने घेऊन दिली मला. गुरुजी माझा एक थोडासा प्रॉब्लेम होता. म्हणजे माझ्या गुडघ्यांच्या वाट्यामध्ये वात आहे. त्या वाट्यांमध्ये तेल घ्या आणि ती वाट पेटवा. म्हणजे कायमचा त्रास जाईल. तुम्ही फुकट झाले मग नंतर तुम्हाला काही वाटणारच नाही ना. आधी मी महेश सरांचं वाचतो. अच्छा अच्छा. पोपटान काढलेलं भविष्य आहे. पोपटाने काढलेले भविष्य तंत तंत एकदम जुळतं बघा. बरं. तुमच्या खारी द्राक्षात तुमच्या खारी द्राक्षात कार्यक्षेत्रात तुमच्या कार्यक्षेत्रात पत्नी उद्बत्ती होईल. पदोन्नती होईल. पत्नी उत्पत्ती कशी होईल. जुल्यानंतर जुलै नंतर नवीन वस्त्रे मिळतील. वस्त्रे बस करा त्यांचं भविष्य. देवदत्त नागे माझा विद्यार्थी व्यायामाची फार आवड त्याला लहानपणापासून. वर्गातल्या सगळ्या पोरांची दप्तर हा आणायचा. असंच व्यायाम म्हणून आपलं व्यायाम व्हावा म्हणून. हा व्यायाम म्हणून फार आवड त्याला व्यायामाची. बरं लहानपणापासून याला मिशा बरं का. लहानपणापासून कशा मिशा असतील. पहिलीच मिशा त्याला कशा असतील म्हणजे स्केच पेनने असा काढायचा ना मिशा. अच्छा. मी तेव्हाच म्हटलं हा मोठ्यापणी याला मिशा येणार. क्या बात यार. गुरु असाव तर असा यार. गुरु असाव तर असा. शब्दकोडे सगळ्यांनी सोडवलेले असतात. इथे वेगळे शब्दकोडे आम्ही आणलेले आहेत आणि ते मी आता एक एक इथे दाखवणार आहे आणि ते आपण सोडवायचे. तर एक आडवा शब्द आहे, एक उभा शब्द आहे. ज्याला येत आहे त्याने इथे येऊन तो पूर्ण करायचा आहे रक्कांना. पहिलं कन्फर्म करून घ्या. खाडाखोड झाली तर आपल्याकडे एकच कागद आहे. इथे आडवा शब्द आहे गणपतीचे एक नाव आणि उभा शब्द आहे सध्या तुमच्या सिरियल मध्ये सगळ्यात जास्त डायलॉग बोलणारा नट. डिस्कस करा. हे बरोबर असेल तर तुम्ही लिहू शकता. लेखक असल्यामुळे तेच पुढे आले. वाह 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 वाह. क्या बात है. यांनी तर बाबा बाजीच मारलेली आहे. सोप्या गोष्टीपासून सुरुवात झाली होती. खेळ हळूहळू अवघड होत जाणार आहे. आता तुमच्यासाठी आहे. अरे वा. इथे दोन शब्द आहेत, एक उभा आणि अर्थातच एक आडवा. उभा शब्द आहे महेश कोठारेंचा एक चित्रपट आणि आडवा शब्द आहे महेश कोठारेंचा फेमस डायलॉग. तुम्हाला आलं तर तुम्ही पण सांगू शकता. ह्यांच्या आधी गणपतीला बोलायचंय. लिहितो डायरेक्ट लिहिणारच. हा बोल पहिला मग आपण. आडवा शब्द आहे तो डॅमिट आहे. पण डॅमिट बरोबर आहे. ट शेवटी आहे म्हणून तुम्हाला वाटतंय पण ह्याच्या आधी पण काहीतरी आहे बहुतेक. ते बसत नाही डॅमिट त्याच्यात. मी लिहू का इकडं. सुचते बुवा.
ऑल द बेस्ट सासूबाई. तुझं नको ऑल द बेस्ट मला. आणि कुठे ऑल द बेस्ट करणार? हाय हाय संध्याकाळी तुला. मला काय करायचं ते करा. चुकती बघ कशी आता. थरथराट. हा करेक्ट आहे. बरोबर आहे, पण इथं काय डायलॉग असेल सरांचा फेमस? ते बाकीचे काय रिकाम नाही ठेवायचा त्याच्यात काय. हा ओह डॅम इट. डॅम इट. ओ करेक्ट आहे, करेक्ट आहे. डॅम इट होतं ते. थँक्यू सर. क्या बात आहे. ओ येस. हा शब्द होता. ह्यांना पण मिळतात 5 गुण. ओ डॅम इट. हे ओह हे फार कठीण होतं पण. आडवा शब्द आहे की खंडोबाचं गाव आहे जेजुरी. जेजुरी कुठल्या तालुक्यात आहे ते तालुक्याचं नाव. आणि उभा शब्द आहे की प्रवासासाठी देव पूर्वी कुठल्या वाहनाचा उपयोग करायचे. तालुका सांगायचा आहे जेजुरीचा. हा डिस्कस करा, होत असेल तर तुम्ही लिहा. पुष्पक विमान. बघूयात. पुरंदर आणि पुष्पक विमान. तालुका जेजुरीचा लिहायचा आहे त्यांना. पुरंदर आणि ते खूपच धुरंदर दिसतायत. वा वा. येतं एक चालेल. काढत जा अशी मध्ये 25. वा वा करेक्ट आहे, करेक्ट आहे, करेक्ट आहे. म्हणजे आता येस सर, म्हणजे आता आपण म्हणू शकतो का हे तर त्यांच्या डाव्या हाताचा खेळ होता. डाव्या हाताने त्यांनी. पण बरोबर आहे, ही माहिती परीक्षेत सगळ्यांनाच कळावी की पुरंदर तालुका आहे जेजुरीचा आणि पुष्पक विमान असं लिहिलेलं होतं. वा वा. चला आता पुढचं बघा, अवघड आहे हे. अरे बापरे, आनंद जोग. थांबा जरा, थांबा जरा, थांबा. शब्द पण घ्या, भावना व्यक्त करू नका. उभा शब्द आहे लक्ष्मीकांत बेर्डेंचा एक डायलॉग, फेमस डायलॉग आहे. आणि हा आडवा शब्द आहे खतरनाक विलन तात्या विंचूचा एक डायलॉग. सर तुम्हीच आता सरच करते. एम भगभुगे भगनी भागवत एवढं. ओम फट स्वाहा. भट स्वाहा. ओम भट स्वाहा. जवळ आहे तुम्ही, जवळ आहे. चला ज्याला येते त्याने करा पूर्ण. पेंग्विन इकडे काय? मी घेतली सुपारी. हा करा करा. पोट आत घ्या सासरी बुवा. असू देत. खाता पिता घरातला येतो. माझ्या कुंकूला नाव ठेवायची गरज नाही. असू दे. मोठी डाएट क्वीन. हा इथपर्यंत त्यांनी पण ओळखलं होतं. आता इथं खरी परीक्षा आहे. काय अरे महेश. कसं पण हे महेश म्हणजे काय? बरोबर महेश. महेश बरोबर. पण आत्ताचा स्कोर असा आहे की दोन्ही पण टीम बरोबर मध्ये पॉइंट मध्ये. दोघांनी पण चांगला प्रयत्न केला. आता वेगळा टास्क आपण देणार सगळ्यांना. एक वेगळा टास्क सगळ्यांना देणार आहेत आपण. ऐका, मला असं कळलंय की देवदत्त नागे तुम्हाला चहा फार आवडतो. त्यांचं प्रिय पेय आहे का हे? बरोबर आहे. किती वेळा पिता साधारण दिवसातून? 25-30. 25-30 वेळा चहा पितात. आता बायकोला सांगेल मी चहा पिल्यानं बॉडी बनते. सांगाच तुम्ही आता. तर आता इथं माळसा आहे आणि बानू पण आहे आणि निर्णय घेणार जज स्वतः खंडेर आहे. देव आहे. दोघींनी चहा बनवायचा आहे. सगळं साहित्य इथे असणार आहे. इन्स्टंट चहा बनवून त्यांना द्यायचा आणि सांगायचं कुणाचा चांगला आहे. अरे वा.
आणि तुमची वेळ सुरू होते आता. नाही, दूध गाळायची गरज नाही, दूध गाळत नसतात. आता हे 2 कप हातात असणार आहेत साहेबांच्या आणि बघायचं आहे की कोणाचा चहा आवडतोय. उजव्या हातात आहे तो बानूचा कप आहे, डाव्या हातात आहे तो म्हाळसेचा कप आहे. करा सुरू, मी हाच डॉक्टर. काय झालं तर नाही 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 गरम आहे गरम आहे खूप गरम आहे. थंड लागतं. काय बोल, माझा चहा लवकर सुटेल. रोज एकदा आता चहा प्याला तर ते म्हणतात माझा चहा सुटेल. एकच निवडायचं नाही नाही ते मी आधी सांगितलं तरी पण एकच चांगलं झालं असं नाही. नाही नाही हे राजकारण नाही. प्याला सर. नाही नाही राजकारण प्यालात नकोच. तर प्यालात नाही. ह्याच्यातली जी मिठास आहे ना, हा पॉलिटिक्स आहे. चल. ह्या चहामध्ये म्हाळसाईची आणि बाणाईची दोघींची मिठास आहे. आणि ह्या चहा पुढे सगळे चहा फिके आहेत. वा वा क्या बात आहे. तर इथं दोन्ही जज कायमचे गेले बहुतेक. आता शेवटचा राऊंड ह्याच्यामध्ये फॅमिलीची एकजूट दिसणार आहे आणि तिथेच फायनल विनर ठरेल. सगळ्यांनी शाळेत रस्सीखेच खेळलेली आहे. रस्सीखेच तीच इथं आपण आता करणार आहे. एका बाजूला तुमची फॅमिली, एका बाजूला डायरेक्ट ह्यांची फॅमिली. रस्सीखेचमध्ये जे जिंकणार ते आजच्या खेळाचे फायनल विनर. आणि वेळ सुरू. कोण कोण थांबा काहीतरी झालं. आमच्या फॅमिलीचा एक माणूस राहिलाय. बोलवा बोलवा. ते काय राहिली? पिंकी पिंकी रे पिंकी पिंकी ए पिंकी ये. पिंकी असं नाही एकदाच पिंकी आता जिंकून दाखवायचं फॅमिली राहिली होती म्हणून. हा एकदा आली पिंकी की आम्ही लगेच पिंकी जिंकली. पिंकी पिंकी अण्णा अण्णा पुढे जा. फॅमिलीचा एक मेंबर आहे. बाहुबली राहिला आमचा. एक मिनिट असं करू नका. बाहुबली 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 तर आमचा बाहुबली आहे. चला रेडी 1 2 3 खेचा. हे आमच्याकडे आलं. हे मिळवायचं होतं. हे मिळवायचं होतं की नाही. तर छान पण जिंकलेले आहे जय मल्हार टीम. लेकिन जब आप वहाँ होंगे तो क्या मैं यहाँ अकेली रहूंगी? नहीं बेटी नहीं, तुम मेरे दोस्त के घर रहोगी. किशन के घर. शहर में रहता है वो. अब बड़ा बिजनेसमैन हो गया है किशन. चलो उसके घर जाते हैं. चलो चलो.
वाह, देखो किशन का महल। वाह 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 वाह। किशन, किशन मेरे दोस्त अब भाग कर आएगा और गले लगा लेगा मुझे। जी बाबूजी। देखना। भाभी कैसी हो भाभी, कैसी हो? किशन कहाँ है किशन? देखो, अभी छोटे लोगों से हम बिल्कुल नहीं मिलेंगे। यस। अभी हमें हमारा बिजनेस बढ़ाना है। यस। अभी 4 जगह और चाय पानी की टपरी लगानी है। किशन, किशन, किशन। कहा था ना गले लगा लेगा। किशन, मैं तुम्हारा दोस्त। ओह यस यस यस। कोई आदमी अमीर बन जाता है तो सब उसके दोस्त बन जाते हैं। नहीं नहीं, मैं इनके बचपन का दोस्त हूँ। आठवतंय तुला? तू पेरूच्या झाडावर वरती चढायचास, मी खाली असायचो, मग तू असा एकदा हात दिला होतास आणि मी हात धरायला उडी मारली आणि तुझी चड्डी मैत्री आपली। अरे आठवलं आठवलं। ऐसे दोस्त है मेरे कुछ। ये डोनाल्ड डक आपका दोस्त है? काय करणार आता आहे? अरे दोस्त है पण ही कोण है? होगी कोई नौकरानी। एक मिनट, जुबान को जमाम दो। जबान को बाम दो। अपनी जुबान को लगाम दो। जुलाब को चुप रहो असं म्हणा सर. चुप रहो. यह बेटी है मेरी सुमन. आंटी पाय लागू. नाही नाही मी रीमा लागू. पाया पडते. बाई संस्कारी मुलगी आहे. नहीं नहीं भाऊजी, पण तुम्ही इथे कशाला आलात? हाँ भाभी, मैं 1 महीने के लिए यूएस जा रहा हूँ, तो सोचा इसे छोड़ के चला जाऊँ यहाँ पर. छोड़ के चला जाओ? ये क्या पाळणा घर है क्या? पाळणा घर है मेरा घर, छोड़ के चला जाओ म्हणजे? आणि लहान आहे का ते कमी खाणार आहे का ती? असं काय करताय? राहू द्या ना काही. किती गोड पोरगी. गोड आहे तर चाट टाकून पिझ्झा मग. गोड आहे गोड आहे. तुला माहिती आहे स्वतःला डायबिटीस झाला काय? अक्कल आहे का? हा करा काय करायचं तुमच्या मतात, मी चाललो. बेटी सुमन, तू काळजी करू नकोस. आता तुला वाटेल एकटं एकटं, पण फ्रेम आला ना तुला सोडणार नाही. एकटं सोडणार नाही तुला. एंटरटेन करेल, येईलच तो आता. इतक्यात झाली त्याची वेळ. किती छान नाचतोय. वा वा. अरे वा वा, काय शॉक लागलाय. बाहेर काढा. एक बार जो मैंने कमिटमेंट कर ली, किसी के नहीं सुनता.
दूसरी बार जो मैंने कमिटमेंट कर ली तो मैं खुद की भी नहीं सुनता, और तीसरी बार जो मैंने कमिटमेंट कर ली तो मेरी कोई नहीं सुनता। अरे कौन आहेस तू? फ्रेंड्स उर्फ सल्लू। सल्लू? तू तर जंगल बुक मधला बल्लू वाटतोय. इथे यायच्या आधी सल्लून मध्ये तरी जायचं. काय अवतार तुझं, काय केस, काय कपडे, ते पोट बघ केवढं सुटलंय पोट ते. तो बघ ओरिजिनल सलमान खान. आई आई ग कसला हँडसम आहे बघ. कसला तो? मी पण हँडसम आहे. हँडसम नाही तू हँडपंप आहेस. हे आई काय पण काय बोलतीस का तू? अरे मजा करते मजा करते तू. हे बघ आपल्याकडे कोण आले बघ, पाहुणे आली बघ, सुमन आली बघ. तिच्याशी गप्पा मारा तू. हा तिचा जरा वेळ काय टाइमपास कर, मी आले तोपर्यंत. हा फ्रेंड्स, लागतं ना आता लागत नाही का? ये लो मेरे प्यार का गिफ्ट. घे ना. प्यार से दे रहा हूं, रख लो, वरना थप्पड़ मार के भी दे सकते हैं. कैसे? सारे चुकून ते केस मागे घ्या. हाँ कंटिन्यू. प्रेम, हाँ तुमने दिया हुआ तोहफा मुझे बहुत अच्छा लगा. आई लव. पुढे बोल. आज मूड नहीं है. माय गॉड, सांप नहीं था, मैं तुम्हारे बच्चे की दोस्त. मैं तुम्हारे बचपन की दोस्त. भूल गए मुझे सीमा, और मैंने आज पार्टी रखी है, समझे? मेरा भाई भी आने वाला है आपसे मिलने के लिए. जीवन ये कौन है? तुमने मुझे पहचाना नहीं, मैं जीवन हूँ. यही मेरा भाई है, ये शार्प शूटर है. दीदी, अब तक तुमने मेरा खेल नहीं देखा. अब मैं तुम्हें खेल दिखाता हूँ.
शर्म नहीं आती? अपने शौक के लिए बेगुनाह कमाते हो। ये लो। बहुत ही यार लग रहा है कबूतर के साथ। नहीं, तुम हमारी जान ले रही हो। मुझे बचा लो फ्रेंड। इतने छेद कर तुझे जरा या असं करा ना बाजू इतने छेद इथं पकडा नाही Yes, come on, speak. इतने छेद कर तू Sorry. Okay, मैं पिन लगा देती हूँ. Okay. फाइट में विथ फाइट मी. हाँ काय चालू है? क्या चल क्या रहा है मेरे घर में ये नॉनसेंस पड़ा? नॉनसेंस पड़ा नहीं है मंग. तुम्हारा लड़का इसकी वजह से हमसे झगड़ा करता है. शायद ये इससे प्यार करता है. नहीं, हम दोनों तो सिर्फ दोस्त हैं. Shut up! एक लड़का लड़की कभी दोस्त नहीं हो सकते, लेकिन प्रेम तुम और हम हो सकते हैं. कैसे? क्योंकि तुम लड़का हो और मैं भी लड़का हूं. ये इससे प्यार करता है. 3 गुना ज्यादा लगान देना पड़ेगा. सिनेमा कोणता चालू आहे? तू डायलॉग काय मारता? सॉरी, ये इससे प्यार करता है. प्रेम, ये लड़की मेरे घर की बहू नहीं बन सकती. बेटी, भाभी, भाभी मैं आ गया. भाभी, भाभी मैं आ गया. नहीं चाहिए मुझे ये गिफ्ट. ये गिफ्ट देके तुम तुम्हारी लड़की मेरे बच्चे के गले में बांधना चाहते हो. नहीं चाहिए ये गिफ्ट. ये लो तुम्हारा पेन. किशन, किशन, आता तूच गेलास तुझ्या आईला तुझ्या. My God! काय चालू आहे? काय चालू काय? काहीतरी अजिबात चालणार नाही माझ्या घरात. चला चालते वा या घरात ना. चला चालते वा. ठीक आहे. आज तू 2000 रुपयांसाठी माझी लायकी काढतोयस, हे मी कधीच विसरणार नाही. चल गा.
त्याची अवकात बघ माझी अवकात बघ